नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. पितृपक्ष सुरू आहे तर पितरांचीही सेवा तुम्ही जरूर करा. पितृपक्ष का करतात? पितृपक्षामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? कोणते पदार्थ आपल्याला दान केले पाहिजेत? पितृपक्षामध्ये काय केले पाहिजे आणि काय करू नये याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे. तर चला मग व्हिडिओला करूया सुरुवात. पितृपक्ष का करतात? तर पितृपक्ष करण्यामागे एक प्रचलित कथा आहे. ती कथा मी सर्वात आधी तुम्हाला सांगते. महाभारत काळात श्राद्धचा पहिला सल्ला अत्रि मुनींनी महर्षी निमी यांना दिला होता. हे ऐकून निमी ऋषींनी आपल्या मुलांचे श्राद्ध केले. याविषयी महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांना त्यांच्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचे होते, जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा व त्यांच्या हयातीत सोमवती अमावस्या कधी आलीच नाही. त्यामुळे संतापलेल्या युधिष्ठिराने सोमवती अमावस्येला शाप दिला की यापुढे सोमवती अमावस्या वर्षातून एकदाच येईल. इतकेच नाही तर याआधी त्रेतायुगात सीतेने दशरथाला पिंडदान दिल्याची कथाही प्रसिद्ध आहे. परंतु पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे. कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले होते. कर्णाला अन्नाऐवजी सोने का दिले जात आहे हे समजले नाही. त्याने देवराज इंद्राला अशी वागणूक का दिली असा प्रश्न केला. तेव्हा इंद्रदेवाने त्यांना सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले, कधीही अन्न किंवा पाणी दान केले नाही. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही. हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्यांच्या पूर्वजांबद्दल काहीही माहिती नाही, म्हणून त्याने तर्पण आणि पिंडदान कधीच केले नाही. हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला 16 दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले. पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पितरांचे श्राद्ध केले आणि अन्न, पाणी आणि वस्त्र दान केले. असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले. पितरांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे 16 दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले. श्राद्ध केल्याने मोक्षप्राप्ती होते तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते. वडिलोपार्जित सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते, त्यामुळे पितर तहानलेले राहतात. त्यामुळे काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना विशेष समाधान लाभते. तर ही झाली पितरांची. आपण पितृपक्ष का करतो? पितृपक्षामध्ये पितरांना आपण अन्नदान, तर्पण, श्राद्ध का करतो याबद्दलची ही माहिती मी तुम्हाला आता सांगितली. श्रीमद भगवतेच्या 10व्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की सापांमध्ये मी शेषनाग आणि जलप्राण्यांच्या अधिपती वरुण आहे. पितरांमध्ये मी अर्यमा आणि राज्य करणाऱ्यामध्ये मी यमराज मीच आहे. अर्यमा हे पितरांच्या राजाचे नाव आहे. अर्यमा हे ऋषी कश्यप आणि अदिती यांचे तिसरे पुत्र आहेत. यमराज हा मृत्यूचा देव आहे. पितृपक्षात अर्यमा पितृदेवाची पूजा केली जाते. पितरांचा जन्म प्रथम ब्रह्मदेवाच्या पाठीतून झाला होता. कुटुंबातील मृत लोकांना पितृ मानले जाते. पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षमध्ये पितरांचे श्रद्धेने स्मरण करून पिंडदान, तर्पण आणि धूप ध्यान केले जाते. या कारणास्तव पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही आपण म्हणतो. पितृलोकाशी संबंधित अनेक मान्यता आहेत. एका मान्यतेनुसार पितृलोक चंद्रावर आहे. चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत नाही त्या भागात पितृदेवता वास्तव्य करतात. पितृलोक आणि यमलोक दक्षिण दिशेला असल्याचे आपण सर्व जाणतोच आहोत. पितरांच्या तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान, तर्पण करावे. कोणते कोणते पदार्थ आपण दान करू शकतो? तर काळे तीळ, धान्य, धन, तांदूळ, मीठ, शूज किंवा चप्पल, कपडे, पलंग इत्यादी वस्तूंचे आपण दान करू शकतो. गरजू लोकांना आपण अन्नदान करायचं आहे. या 15 दिवसामध्ये गायींना हिरवे गवत खायला द्यायचे. घराच्या छतावर कावळ्यांसाठी अन्न ठेवावे. मुंग्यांना पीठ आणि माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घालाव्यात. आणि ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. तर खास गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे ह्या 15 दिवसामध्ये की श्राद्ध पितरांच्या नावाने धूप ध्यान करायचं आहे.
तांदळापासून पिंड बनवून नदीमध्ये प्रवाहित करणे यालाच पिंडदान आपण म्हणतो. तर अशा प्रकारे तुम्ही पिंडदान करायचं आहे. तळ हातात पाणी घेऊन पितरांच्या नावाने अंगठ्याकडून सोडले जाते, याला तर्पण म्हणतात. तर अशा प्रकारे तुम्ही तर्पण करा. पितृपक्षात पितरांसाठी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करून फेडले जाते त्यांचे ऋण. म्हणजे पितृऋण आपण पितृपक्षात पितरांसाठी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करून फेडले जाऊ शकतो. पितृपक्षात श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण हे कुटुंबातील मृत सदस्यांच्या म्हणजेच पितरांच्या शांतीसाठी केले जाते. पितृपक्षादरम्यान कुटुंबातील पूर्वज आपल्या वंशजांना पाहण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि आपल्याद्वारे केलेल्या श्राद्धेने तृप्त होऊन परततात. त्यामुळे या दिवसामध्ये पितरांना संतुष्ट करण्यासाठी तर्पण आणि पिंडदान करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. सूर्य कन्या राशीत असताना पितरांना तृप्त करणाऱ्या वस्तू दान केल्यास त्यांना स्वर्ग प्राप्त होतो. पितृपक्षात पितरांसाठी विशेष पूजा आणि दान आपण करावे. श्राद्ध विधी मृत कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूच्या तारखेला म्हणजे ज्या पितृपक्षाच्या तिथीला मृत्यू झाला त्याच तिथीला त्या व्यक्तीच्या नावाने श्राद्धविधी केले जातात. नवमी श्राद्ध हे 26 सप्टेंबरला आहे, याला मातृनवमी म्हणतात. या तिथीला कुटुंबातील मृत विवाहित महिलांचे श्राद्ध करावे. द्वादशी श्राद्ध 29 सप्टेंबर रोजी मृत संन्यासी यांचे श्राद्ध करावे. चतुर्दशी श्राद्ध 1 ऑक्टोबर रोजी शस्त्राने व अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे श्राद्ध करावे. सर्व पितृ मोक्ष अमावस्या 2 ऑक्टोबरला आहे. तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू माहीत नसेल तर सर्व पितृ मोक्ष अमावस्येला त्याचे श्राद्ध करावे. श्राद्ध तर्पणासाठी आवश्यक गोष्टी कुठल्या आहेत? रुंद तांब्याचे भांडे, जव, तीळ, तांदूळ, गाईचे दूध, गंगेचे पाणी, पांढरी फुले, पाणी, कुश गवत, शेणापासून बनवलेली गौरी, तूप, खीर, पुरी, गूळ, तांब्याचा कलश. ह्या सर्व वस्तू आपल्याला श्राद्ध तर्पणासाठी जवळ घ्यायच्या आहेत. श्राद्ध करण्याच्या तिथीला सकाळी लवकर उठून आंघोळ करून श्राद्ध करण्याचा आणि पितरांच्या तृप्तीसाठी दान करण्याचा संकल्प सर्वात पहिले आपल्याला करायचा आहे. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दक्षिण दिशेला तोंड करून बसा. तुमचा डावा पाय वाकवा आणि तुमचा गुडघा जमिनीवर टेकवा. एका रुंद तांब्याच्या भांड्यात तीळ, तांदूळ, गाईचे दूध, गंगाजल, पांढरी फुले आणि पाणी टाका. कुशाचे गवत हातात घ्यायचे आहे आणि भांड्यातील पाणी हातात घेऊन अंगठ्याकडून थेट त्याच पात्रात टाकायचे आहे. अशा प्रकारे पितरांचे 11 वेळा ध्यान करताना तर्पण करायचे आहे आपल्याला. शेणापासून बनवलेली गौरी जाळावी. गौरीवर धूर निघणे बंद झाल्यानंतर निखाऱ्यावर गूळ, तूप आणि थोडीशी खीरपुरी अर्पण करायची आहे. त्यावर आपल्याला ठेवून द्यायचे आहे. पितरांचे ध्यान करत तळ हातात पाणी घेऊन अंगठ्याच्या बाजूने जमिनीवर सोडायचे आहे. यानंतर देवता, गाय, कुत्रा, कावळा आणि मुंगी यांच्यासाठीही अन्न वेगळे काढून ठेवायचे आहे. गरजू लोकांना अन्न दान करायचे आहे आणि त्याबरोबर दक्षिणाही यथाशक्ती देऊ शकतो आपण. श्राद्ध करण्यासाठी उत्तम वेळ म्हणजे दुपारी 12:40 तुम्ही हे श्राद्ध तर्पण करू शकता. याला कुतुब काळ म्हणतात. सकाळ आणि संध्याकाळ हा देवी देवतांच्या पूजेसाठी उत्तम काळ आहे. त्यामुळे श्राद्धसाठी 12:40 तुम्ही म्हणजे 12:40 आत तुम्ही हे श्राद्ध तर्पण करून घ्यायचं आहे. तर कोण कोण श्राद्ध करू शकतो? जर मृत व्यक्तीला मुलगा नसेल तर भाऊ, पुतण्या, आईच्या कुटुंबातील सदस्य, मामा किंवा चुलत भाऊ किंवा शिष्य श्राद्ध करू शकतो. यापैकी काहीही उपलब्ध नसल्यास कुटुंबाचे पुजारी किंवा गुरु श्राद्ध करू शकतात. पुत्राने पित्यासाठी श्राद्ध, पिंडदान आणि जल तर्पण करावे. मुलगा नसेल तर पत्नी श्राद्ध करू शकते आणि पत्नी नसेल तर भाऊ करू शकतो. मृत व्यक्तीचा मुलगा, नातू, भावाची मुले श्राद्ध करू शकतात. जर मृत व्यक्तीला मुलगा नसेल तर त्याच्या मुलीचा मुलगा देखील श्राद्ध करू शकतो. मृत कुमारिकेचे पालक श्राद्ध करू शकतात. जर विवाहित मृत मुलीच्या कुटुंबात श्राद्ध करण्यासाठी कोणी नसेल तर तिचे वडील श्राद्ध करू शकतात. मुलीचा मुलगा आणि आजोबा हे एकमेकांसाठी श्राद्ध करू शकतात. जावई आणि सासरे देखील एकमेकांसाठी श्राद्ध करू शकतात. सून तिच्या मृत सासूचे श्राद्ध करू शकते. तर तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. पितृपक्ष आपण का करतो,
पक्षामध्ये कोण श्राद्ध करू शकतात, कोण श्राद्ध करू शकत नाही, आपण तर्पण श्राद्ध कशा प्रकारे करू शकतो, कुठल्या कुठल्या गोष्टी दान करू शकतो, हे सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तशा प्रकारे तुम्ही श्राद्ध तर्पण करू शकता, दानधर्म करू शकता. आपल्या पूर्वजांच्या तृप्तीसाठी, समाधानासाठी, त्यांच्या सद्गतीसाठी तुम्ही या 15 दिवसात नक्कीच त्यांची सेवा करा, त्यांचे आशीर्वाद घ्या. मीही आता त्यांची सेवा केलेली आहे. सकाळी आंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी स्वामींच्या अगोदर मी त्यांची सेवा केली. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृस्तुती आणि पितृस्तोत्र आहेत, तर तेच मी वाचलेत आता. तर तुम्हीही ह्या 15 दिवसामध्ये पितृस्तुती आणि पितृस्तोत्र नक्की सर्वांनी वाचा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.